शांति आज 4/12/2024 बाप दादा मधुबन से महावाक्य गोड मुलांनो, सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. आठवणीनेच तुम्ही गोड बनाल. गोड म्हणजे काय? सद्गुणी, गुणवान, देवगुणी मनुष्य म्हणतात ना आपल्याकडे तसं. तर बाबा म्हणतात, बाबांच्या शिकवणीमुळेच आणि आठवणीनेच तुम्ही देवगुणी बनाल. या आठवणीमध्येच मायाचे युद्ध चालते. प्रश्न: या ड्रामामध्ये असं कोणतं रहस्य खूप विचार करण्याजोगे आहे, ज्याला तुम्ही मुलेच जाणता? उत्तर: तुम्ही जाणता की ड्रामामध्ये एक पाठ 2 वेळा होऊ शकत नाही. एकदा तुम्ही ॲक्ट केली तर केली, ती फिक्स झाली ॲक्ट. म्हणूनसाठी कुठलीही कर्म करताना अतिशय लक्षपूर्वक करायला पाहिजे. आणि आज जे तुम्हाला हे फोटोमध्ये दिसतंय ते काय दिसतंय? गौतम बुद्ध दिसत आहेत, मोहम्मद पैगंबर दिसत आहेत, साईबाबा दिसत आहेत, राम दिसत आहेत. परत हे ब्रह्माबाबा शिवबाबांना दाखवत आहेत. परत काय दिसतंय? येशू ख्रिस्त दिसत आहेत. परत महावीर, जैन, गौतम बुद्ध आहेत. राजा विक्रमादित्य आहे, शिवलिंगची पूजा करतायत. आणि परत एक ओंकार गुरु नानक जी आहेत, है की नाही? गुरु नानक जी भी दिख रहे आपको. तो फिर महावीर, जैन भी दिख रहे, ध्यान में बैठे हैं, ध्यानामध्ये बसलेले आहेत. हे सगळं काय दर्शवतं आहे आपल्याला? की काय दर्शवत आहेत? की आम्ही सगळे त्याच परमेश्वराला, त्या आत्म्याचा पिता परमात्मालाच आठवण करत आहोत. म्हणूनसाठी बघा, साईबाबा काय म्हणतायत? सबका मालिक एक. राम काय करतायत? शिवलिंगाची पूजा करतायत. युद्ध रावणाला जिंकण्यासाठी शिवलिंगाची पूजा करतायत. आणि ब्रह्माबाबा तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. आणि ब्रह्माबाबा कसे ब्रह्माबाबा झाले? खूप मोठा श्रीमंत, इंग्रजांच्या काळामध्ये खूप मोठा श्रीमंत, सिंधमध्ये असणारा हिऱ्याचा व्यापारी हा कसा अध्यात्माच्या मार्गावरती आला? सगळे त्यानं पूर्ण हिऱ्याचा व्यापारच हे करून म्हणजे त्याच्यातून जे धन आलं ते सगळं ह्या ब्रह्मकुमारी संस्थेसाठी बाबांनी दान करून टाकलं आणि स्वतः ट्रस्टी बनले ब्रह्माबाबा. तर तुम्ही जेव्हा राजयोगाचा कोर्स कराल तेव्हा तुम्हाला सर्व काही जाणकारी होईल. आणि हे काय म्हणतात? येशू ख्रिस्त गॉड इज वन, गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ. आणि त्याच्यानंतर हे बुद्ध आहेत ते एक अरिहंतम, म्हणजे ज्याचा अंत होत नाही तोच, आणि सुखाचा संदेशच ते पण द्यायचा प्रयत्न करतायत, शांतीचा, सुखाचा, अमनचा. म्हणून ते पण नेहमी ध्यानस्थ दाखवतात बुद्धांनाही. आणि राजा विक्रमादित्य काय करतायत? द्वापारयुगामध्ये भगवंताच्या आठवण झाल्यामुळे कुठंतरी काहीतरी दुःखाची भासना व्हायला लागली. म्हणूनसाठी काय करतायत? ते राजा विक्रमादित्यसुद्धा शिवलिंगाचीच पूजा करतायत. आणि गुरु नानकजी काय म्हणतायत? सगळ्यांचं बोट वरतीच आहे, परमात्मालाच दाखवत आहेत ते, उपरवाल्यालाच दाखवत आहेत. उपरवाला म्हणजे ऊपर रहनेवाला. तर ते पण त्यांचं पण बोट वरतीच आहे. आणि ते काय म्हणतात? एक ओंकार करता करविता अजोनी अजन्मा प्रकाशमय. तर त्यांना जो साक्षात्कार झाला तो परमेश्वराचा ते सांगतायत त्यांच्या गुरुवाणीमध्ये. कोण? गुरु नानकजी. आणि एक अरिहंतम. परत महावीर, जैन पण ध्यानस्थच बसलेले आहेत. तर ते पण त्या परमपिता परमात्माकडून, सगळ्यांचा पिता आहे त्याच्याकडून शक्ती घ्यायचा प्रयत्न करतायत. आणि अल्लाहू अकबर. तर मी तुझाच आहे. अल्लाह म्हणजे आत्म्याला उल्हास देणारा, आत्म्याला सुखशांती देणारा एकच परमपिता परमात्मा आहे. तर त्याच्यासाठी पण मुसलमान वरतीच हात करून अल्लाहू अकबर म्हणजे अल्लाह मी तुझंच बाळ आहे, अशीच त्याची प्रार्थना करत आहेत. तर हे सगळं तुम्हाला राजयोगाचं मेडिटेशन, जेव्हा राजयोगाचा 7 दिवसाचा कोर्स जेव्हा तुम्ही कराल, तो पण फ्रीमध्ये असतो, तेव्हा तुम्हाला उलगडा होईल की हे सगळे धर्मपितासुद्धा त्या परमपितालाच आठवण करत होते. म्हणून ते पण सगळे शांतीचा, सुखाचा, प्रेमाचाच, एकतेचाच संदेश देण्यासाठी धर्तीवरती त्यांच्या वेळेनुसार आलेले होते. साईबाबासुद्धा काय म्हणतात? एक ओंकार करता करविता अजोनी अजन्मा. साईबाबा काय म्हणतात? एक सबका मालिक एक. साईबाबा म्हणतात सबका मालिक एक. अभी सबका मालिक एक कोण आहे?
सगळ्यांचा मालिक एकच साईबाबा म्हणतात आणि ते पण हात वरतीच दाखवतात. माफ करा, आम्हाला इकडे हिंदी बोलण्याची खूप सवय आहे. इथे बँकॉकमध्ये माझे सगळे फ्रेंड असे हिंदीच बोलणारे आहेत, त्याच्यामुळे मराठी बोलता बोलता मध्येच हिंदी कधी निघून जातं, काय कळतच नाही बोलताना. तर साईबाबांचं पण बोट वरतीच आहे आणि ते पण त्या प्राणेश्वरला परमपिता परमात्मा शिवपितालाच दाखवत आहेत. प्राणाचा ईश्वर प्राणेश्वर म्हणजे आपण सगळ्या आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा शिवबाबालाच साईबाबा पण दाखवत आहेत, म्हणूनसाठी त्यांचंही बोट वरतीच आहे. तर त्याच्यामुळे आज बाबांनी आपल्याला सांगितलं की काय सांगतात बाबा. आपण बघत होतो प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आहे, या ड्रामामध्ये असं कोणतं रहस्य खूप विचार करण्याजोगं आहे. ड्रामा म्हणजे प्रत्येकाचं चाललेलं आता जीवनाचा पार्ट. या ड्रामामध्ये असं कोणतं रहस्य खूप विचार करण्याजोगं आहे ज्याला तुम्ही मुलेच जाणता. उत्तर, तुम्ही जाणता की ड्रामामध्ये एक पार्ट 2 वेळा बजावला जाऊ शकत नाही. साऱ्या दुनियेमध्ये जे काही पार्ट बजावला जातो तो एकमेकापेक्षा नवीन असतो. तुम्ही विचार करता की सत्ययुगापासून आत्तापर्यंत दिवस कसे बदलत जातात. सर्व ॲक्टिव्हिटी गतविधी बदलून जाते. या आत्म्यामध्ये 5000 वर्षाच्या ॲक्टिव्हिटीचे घडामोडी रेकॉर्ड भरलेला आहे, जे कधीही बदलू शकत नाही. ही छोटीशी गोष्ट तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येऊच शकत नाही. खूप हे गुह्य रहस्य आहे, ते इतरांना कळण्यासारखंच नाही आहे. त्याच्यानंतर बाबा सांगतात की प्रथम तुम्ही हे ज्ञान व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि नंतरच इतरांना सांगायचं आहे. गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हीही आत्मिक मुलांचा आत्मिक मातपितांना प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात आणि नमस्ते बाबा, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. नमस्ते शब्दाचा काय अर्थ आहे? आमचं नमन आहे कधी अंत न होणाऱ्या शक्तीला, म्हणजे परमपिता परमात्माला, ज्याला जन्म मृत्यूही नाही आहे आणि आपण आत्मासुद्धा, शरीर फक्त बदलत राहतो, आत्मा कधीही मरत नाही. नमस्ते म्हणजे नमन आहे त्या कधी न खतम होणाऱ्या अस्ताला. नमस्ते, नमस्कार. नमस्कार शब्दाचा, प्रत्येक शब्दाचे खूप सुंदर अर्थ आहेत. तर आता आपण पाहूया धारणेसाठी मुख्य सारांश. एका बाबांच्या आकर्षणामध्ये राहून सुगंधित फूल बनायचं आहे. आपल्या गोड बाबांची आठवण करून देह अभिमानाचे काठे जाळून टाकायचे आहेत. 2. या हिरेतुल्य जन्मामध्ये अविनाशी कमाई जमा करायची आहे. कवडीच्या बदल्यात याला गमवायचं नाही आहे. एका बाबरवर खरे प्रेम करायचं आहे. एकाच्या संगतीमध्ये राहायचं आहे. वरदान. ब्राह्मण जीवनामध्ये कायम खुशीचा खुराक खाणारे आणि खुशी वाटणारे खुश नसीब हवं. वरदानाचा विस्तार आहे, स्पष्टीकरण आहे. या दुनियेमध्ये तुम्हा ब्राह्मणांसारखे भाग्यशाली म्हणजे खुश नसीब कोणीही असू शकत नाही, कारण या जीवनामध्येच तुम्हा सर्वांना बापदादांचे दिल तख्त म्हणजे हृदयाचं सिंहासन मिळते. कायम खुशीचा खुराक खाता आणि खुशी वाटता, यावेळी निश्चित बादशाह तुम्ही आहात. असे निश्चिंत जीवन साऱ्या कल्पामध्ये अजून कोणत्याही युगामध्ये मिळत नाही. सतयुगामध्ये तुम्ही निश्चिंत असाल, परंतु तिथे हे सद्गतीचं ज्ञान नसेल. आता तुम्हाला ज्ञान आहे म्हणून मनापासून निघते. काय निघते मनापासून? हृदयामधून काय आवाज निघतो? माझ्यासारखा भाग्यवान या दुनियेमध्ये दुसरा कोणी नाही, ज्याला भगवंताचं सत्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला जन्मोजन्मीची सुख शांती, हेल्थ वेल्थ हॅपीनेस, सद्गती सद्बुद्धी, मुक्ती जीवनमुक्ती प्राप्त होणार आहे. बोधवाक्य. संगमयुगातील स्वराज्याधिकारीची भविष्यातील संगमयुगातील स्वराज्याधिकारीच भविष्यातील विश्वराज्याधिकारी बनतात. संगमयुगातील स्वराज्याधिकारीच विश्वातील भविष्याधिकारी बनतात. या बोधवाक्याचा अर्थ खूप सखोल आहे. स्वराज्याधिकार, सो म्हणजे आत्मा, आणि राज्य कशावरती करायचे? आपले जे कर्मचारी आहेत
प्रथम अतिसूक्ष्म कर्मचारी कोण आहेत आत्म्याचे? मन बुद्धी संस्कार आतले कर्मचारी आणि बाहेरचे हात, बोलण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती आणि पाहण्याची शक्ती, कर्म करण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती, हे सगळे आपले कोण आहेत? कर्मचारी आहेत. तर यांच्यावरती राज्य करणं म्हणजे कृती वृत्ती दृष्टी मनबुद्धी संस्कार मनसा वाचा कर्मणा गुणांच्या सद्गुणांच्या अनुसारही व्यवहार करणं. आपल्या सगळ्या आपल्या संस्कारामध्ये सद्गुणांना घेऊन येणं. बाबांच्या शिक्षेनुसार आत्म्याचे 7 गुण जे आपल्या राजयोगाच्या प्रथम कोर्सामध्ये सांगितलेले आहेत त्यांच्यानुसार व्यवहार करणं म्हणजे स्वराज्याधिकारी बनणं. सोच राज्य आत्मा शांत स्वरूप शक्ती स्वरूप सुख स्वरूप आहे ना, मग त्याच्यानुसार व्यवहार केला, कर्म केलं तर आपण झालो स्वराज्याधिकारी. आणि त्याच्या विपरीत अगर आपण काम क्रोध लोभ मोह अहंकारच्या वश होऊन कर्म करत असेल, कृती वृत्ती दृष्टी समर्थी संकल्प तन मन धन अशा प्रकारे जर आपण चालवत असेल तर आपण स्वराज्याधिकारी नाही आहे, रावण राज्याधिकारी आहोत, मन तमप्रधान आहोत. आपण सद्गुणांच्या अनुसार व्यवहार नाही करत आहे. पण बाबा काय म्हणतायत? संगम युगातील स्वराज्याधिकारीच मुलं भविष्यातील विश्वराज्याधिकारीचं भाग्य प्राप्त करू शकतात. म्हणजे अतिशय अटेन्शन द्यायचं आहे अभ्यासावरती. आणि राजयोगाचा कोर्स नसेल केला तर जरूर परत करून घ्या आणि इतरांनाही हे तुम्ही ज्ञान पाठवा. कारण जेवढं तुमच्यामुळे इतरांना सद्गती भेटते तेवढं तुमचा पुण्याचा खाता वाढतो. कारण देणाऱ्याला प्रथम लाभ होत असतो. ठीक आहे. मग देणाऱ्याला देवता म्हटलं जातं, घेणारा लेवता. देणारा देवता म्हणून आपल्याला देणारा महादेव आणि आपण त्याच्याकडून घेऊन सगळ्यांना प्रसाद म्हणजे प्रभूची साथ कशी मिळवायची त्याची युक्ती, त्याची शिक्षा, त्याचा संदेश सगळ्यांच्याजवळ पोचवणं म्हणजेच उच्च सेवेचं भाग्य प्राप्त करणं आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचा अनगिनत पदम गुना आभार. आणि तुम्हा सगळ्या बाबाच्या देवदूतांचा म्हणजे फरिश्तांचेही आभार. ओम शांती.